या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। विजापूर नाका पोलीस ठाण्यात शहरातील वकील ॲडव्होकेट सागर मंद्रुपकर यांच्यावर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेने वकील मंडळीत संतापाची लाट उसळली आहे। सोलापूर बार असोसिएशनने पोलीस अधिकाऱ्यांच्या या वर्तनाचा तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 18 सप्टेंबर 2025 रोजी ॲडव्होकेट मंद्रुपकर यांच्या घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात व्यक्तींनी उचलून नेली। या संदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी व माहिती घेण्यासाठी ते विजापूर नाका पोलीस ठाण्यात गेले, परंतु तिथे तक्रार ऐकून घेण्याऐवजी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरच मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या मारहाणीमुळे ॲडव्होकेट मंद्रुपकर यांना दुखापत झाली असून वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। वैद्यकीय अहवाल हे या घटनेचे ठोस पुरावे असल्याचे बार असोसिएशनचे म्हणणे असून संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्हाला विचार करावा लागेल असा इशारा बार असोसिएशनने दिला आहे। दरम्यान यावेळी बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव, उपाध्यक्ष ॲडव्होकेट रियाज शेख, ॲडव्होकेट अरविंद देडे, ॲडव्होकेट बसवराज हिंगमेरे, ॲडव्होकेट मीरा प्रसाद यांच्यासह वकील बांधव उपस्थित होते। नमस्कार, मी ॲडव्होकेट रियाज शेख, उपाध्यक्ष सोलापूर बार असोसिएशन सोलापूर। काल दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी आमच्या सोलापूर बार असोसिएशनचे युवा सदस्य सागर मंद्रुपकर हे परगावी गेले होते। त्यांनी त्यांच्या मित्राला घेण्यासाठी एसटी स्टँडला बोलवलं होतं, त्यामुळे त्यांचा मित्र त्यांची गाडी घेऊन SRP कॅम्पकडून त्यांना आणण्यासाठी निघाला होता, परंतु गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती गाडी त्यांनी तिथंच सोडली होती त्यांच्या मित्रांनी आणि दुसरी गाडी घेऊन गेले होते। नंतर जोपर्यंत त्यांना घेऊन आले तोपर्यंत ती गाडी त्यांना जिथं लावली होती तिथं गाडी मिळून आली नाही। त्यांनी शोध घेतला तरी पण गाडी मिळून आली नाही, त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी असं त्यांना समजले की विजापूर नाका पोलिसांनी सदरची गाडी हे बेवारस असल्यामुळे ते घेऊन गेलेले आहेत। त्यामुळे दुसऱ्या दिवशी 20 तारखेला ते त्या ठिकाणी गेले आणि पोलीस स्टेशनला त्यांनी गाडी मागितली। त्यावेळेला संबंधित पोलीस स्टेशनचे आणि इतरही त्या ठिकाणी काही लोक होते, त्यांचे वादावादी चालू होती। त्यामुळे यांनी मी वकील आहे, मला कोर्टात जायचं आहे, मला काम आहे, माझी गाडी थोडी लवकर द्यावी असं सांगितले असता तुझी गाडी जमा केलेली आहे वगैरे वगैरे काही बाचाबाची करून उलट त्यांची गच्ची धरली आणि त्यांना गच्ची धरून एका खोलीमध्ये घेऊन जाऊन 4 ते 5 पोलिसांनी बेदम लाथाबुक्क्याने आणि बेल्टने मारहाण केली। ती मारहाण झाल्यानंतर ते तात्काळ लगेच त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला धाव घेतली आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये MLC करून त्या ठिकाणी त्यांनी उपचार घेतला। सदरची घटना आम्हाला बार असोसिएशनला समजल्यानंतर आम्ही बार असोसिएशनचे पदाधिकारी या नात्याने आमच्या सदस्यावर जो हल्ला झालेला आहे त्याची दखल घ्यावी आणि नेमका प्रकार काय आहे हे पाहण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलला गेलो। त्यानंतर पाहिलं असता त्यांच्या सर्वांगावर जे आहे लाल लागलेलं, त्यांचं अंग सुजलेलं होतं आणि त्यांना झालेली मारहाण स्पष्टपणे दिसून येत होती। त्यामुळे आम्ही तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगावे म्हणून आम्ही काल भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु काल दुपारी जे आहे CP साहेब आणि DCP साहेब पोलीस स्टेशनला इन्स्पेक्शनला गेलेले असल्याने आमची काल भेट झाली नाही। त्यानंतर तात्काळ सदरची घटना ही गंभीर असल्याने या घटनेचा पडसाद जास्तीत जास्त होऊ नये आणि तात्काळ याच्यावर कारवाई झाल्यास वकिलांच्या ज्या भावना आहेत ते अनावर होऊ नयेत म्हणून आम्ही आज तात्काळ जी आहे सोलापूर बार असोसिएशनची तातडीची विशेष सर्वसाधारण सभा बोलावली होती। या सभेमध्ये आम्ही ज्या पोलिसांनी आमच्या वकील बांधवाला विनाकारण मारहाण केलेली आहे आणि कारण नसताना कायदा हातात घेऊन त्यांनी अतिशय बेदम मारहाण करून त्यांना गंभीररित्या जखमी केलं, अशा पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करावे, त्यांचं निलंबन करावं आणि त्यांचं तडकाफडकी बदली करून त्यांना कंट्रोलला बदलून घ्यावं। अशा पद्धतीनं कारवाई करून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भविष्यामध्ये वकील असताना ते सांगत असताना की मी वकील आहे त्यांचं आय कार्ड फेकून देणे अशी ही प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलीस खात्यातील काही लोकांनी केलेला आहे आणि पोलीस प्रशासनामध्ये अशा अधिकारी कर्मचाऱ्यांची कुठल्याही प्रकारे मुजुरी चालणार नाही। कायद्याला धरून चालणारं हे राज्य आहे, कायद्याने त्यांना चालावं लागेल, कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही आहे। त्यामुळे आज रोजी आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि उपायुक्त साहेब यांना भेटण्यासाठी आलो होतो, परंतु ते उपलब्ध नसल्याने सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने साहेब यांना आम्ही वकिलांचं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला तात्काळ सोमवारपर्यंत तुम्हाला या प्रकरणामध्ये चौकशी करून कारवाई करण्याचं दिसेल आणि नक्कीच तुम्हाला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा आपल्या मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो की अशा प्रकारे कुठल्याही चुकीचे कृत्य आपण करू नयेत आणि वकिलांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचे हल्ले करू नयेत, वकिलांना चुकीचं किंवा वकिलांना कमी लेखण्याचे प्रकार सुद्धा करू नयेत, अन्यथा गंभीर परिणामाला तुम्हाला भोगावं लागेल।
यापूर्वीसुद्धा आपण पाहिलेलं आहे की विट्यामध्ये एका वकील बांधवाला जे आहे घरातून ओढून घेऊन गेले, त्या प्रकरणी सुद्धा CCTV फुटेज हजर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि त्याचं प्रकरण चालू आहे। त्यामुळे स्वतःची नोकरी वाचवावी आणि व्यवस्थितपणे सन्मानपूर्वक वागणूक देऊन कायदेशीर काम करावं अशी आमची विनंती आहे। धन्यवाद। राहणार SRP कॅम्प सोलापूर। विजापूर नाका या ठिकाणी माझी गाडी रात्री 19 तारखेला रात्री मध्यरात्री घेऊन गेल्यामुळे 20 तारखेला मी 19 तारखेला गाडी घेतल्यामुळे त्यांना सकाळी दुसऱ्या दिवशी विचारायला गेला असता त्यांनी मला आरेरावीची भाषा करून उलटसुलट बोलून मलाच मारहाण करून गाडी न देण्याचं कारण करून खूप मारलं। तसेच मी कोण मारले ते कोण होते? त्यांचं नाव बोधे मॅडम होते, बोधे, आणि ते युनिफॉर्म नव्हतं, काय नव्हतं त्यांच्या अंगावर। विचारलं असतं अजून मारले। किती तारखेला झाली मारहाण? 19 तारखेला। मग तुम्ही सांगितलं नाही का ॲडव्होकेट? सांगितलं सगळं, ॲडव्होकेट दाखवलं, ID कार्ड दाखवलं असता तरी पण त्यांनी मला ID कार्ड माझं फेकून दिलं आणि परत मारत राहिलं। बेल्टनी मारलं, पूर्ण अंगाला मारलं, सगळं लागलं माझ्या हाताला। मग तुम्ही सिव्हिलला गेले नाही? सिव्हिलला जाऊन केलं, सगळं केलं। तिथे पण माझी MLCवर खाट मारण्यात आलेली। गाडी कशासाठी जप्त केली? गाडी रात्री गाडी बंद पडली होती, त्या उद्देशाने फक्त मी घरापाशीच ठेवलं होतं बाजूला। माझं घर तिथनं 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे। माझा मित्र आणि मी परत जाऊन घेऊन चालू करून येणारच होतो, पण 10 मिनिटात घटनास्थळी पोचताना गाडीच्या ह्याच्या पोलीस स्टेशनला गेले। आम्हाला सकाळी 7ला कळालं। तिथून आम्ही पुढची हे केलेलं आहे कारवाई। बेल्टनी मारलेलं आहे, बेल्टनी मारलेलं आहे, हाताबुक्क्या मारलेलं आहे। 2-3 पोलिसांनी माझ्या हात पकडले। 2-3 पोलिसांनी मी तोंड ओळख आहे माझी, पण बोधे मॅडमनी लाताबुक्क्या घातले, डोक्यात बेल्ट मारले, भरपूर कपडे फाटेपर्यंत मारलेले आहेत, शिवीगाळ पण केलेलं आहे। मागणी काय तुमची? माझी मागणी कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे ना। हां, गुन्हा दाखल व्हावा व कारवाई होण्यावर। निवेदन आम्ही शेपी साहेबांना दिलेलं आहेच की आमचे सदस्य सागर मुंद्रोपकर यांनी गाडी मागण्यासाठी पोलिसांनी गेले असता त्यांना अरेरावीची भाषा वापरली, गाडी दिलीच नाही आणि वकील आहे असं सांगूनसुद्धा त्यांचं ते ID कार्ड त्यांनी फेकून दिलं आणि गच्चीला धरून त्यांना मारत नेलं। वास्तविक पाहता की वकील आहे असं सांगण्यापेक्षा गाडी मागायला गेले होते आणि गाडी बेवारस गाडी म्हणून त्यांनी घेऊन गेली होती। इनफॅक्ट घराजवळची गाडी बेवारस असायला काही गरज नाही, तरीसुद्धा बेवारस गाडी घेऊन गेले आणि ह्यांना जेव्हाच माहीत झालं की गाडी विजापूर पोलीस स्टेशनला आहे, त्यावेळेस त्यांनी ती गाडी न देता अगदी अमानुष मारहाण केली। मारहाण केल्यानंतर त्यांच्या वडिलांना बोलवून घेतलं, त्यांनाही बसवून ठेवलं आणि हे सर्व CCTVमध्ये कैद आहे। परंतु की कालपासून तक्रार द्यायचा प्रयत्न करतात, तक्रारही घेतलेली नाही। सिव्हिलला हजर झाले आणि त्यांनी ट्रीटमेंट चालू असताना MLC वगैरे दाखल केली, पण असं समजतं आहे की त्या MLCवरही खाट मारली गेली, परंतु कालपासून दखल घेतली नाही। त्यामुळं आम्ही आज बार असोसिएशनमध्ये आज मीटिंग घेतली, सदर घटनेचा निषेध व्यक्त केला आणि गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आणि ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली त्यांचं निलंबन व्हावं अशा स्वरूपाचे निवेदन आम्ही आज शेपी साहेबांना दिलेलं आहे। नमस्कार, मी मनोज नागेश पामुल, माजी सचिव सोलापूर बार असोसिएशन। परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे। कायद्याचा रक्षकच कायद्याचा भक्षक झाला आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काल विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये झालेली घटना। एखाद्या सामान्य नागरिकाला पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये किंवा कारागृहात मारलेली घटना असो किंवा त्याचा कस्टोडियल डेथ झालेला असो, अशा प्रकरणात काही अलगर्जीपणा झाला तर त्या सामान्य नागरिकाला वाचवणारा असतो तो वकील, त्याचा हक्कांचं रक्षण करणारा किंवा त्यांना न्याय मिळवून देणारा असतो तो वकील। परंतु आज आपल्या या कायद्याच्या राज्यात एका वकिलालाच अशा प्रकारचं मारहाण होणे ही पहिली घटना नाही। आपण जर ॲव्हरेज काढलं किंवा सरासरी काढली तर आपल्याला साधारणतः 15 दिवसाला एकदा संपूर्ण देशात कुठे ना कुठे वकिलावर हल्ला होतो किंवा पोलिसच वकिलांना मारहाण करतात किंवा नुसतीच आपण बघितलं काही वेळा न्यायाधीशांकडून देखील वकिलावर अन्याय होतो। अशा या संपूर्ण परिस्थितीवर एकच तोडगा आहे, तो म्हणजे वकील संरक्षण कायदा। हा वकील संरक्षण कायदा महाराष्ट्र सरकारने त्वरित पारित करावा। एवढेच नव्हे तर मी पोलिसांना सांगू इच्छितो की वेळोवेळी सुप्रीम कोर्ट असो किंवा
उच्च न्यायालय असो, आपणा सर्वांना वेळोवेळी त्यांनी अनेक वेळा कठीण शब्दात तुमचे स्ट्रिक्चर्स ओढलेले आहेत, म्हणजे ताशेरे ओढलेले आहेत, तुम्हाला समज दिलेली आहे। परंतु तुम्ही अशाच प्रकारे जर कारभार करत असाल तर आम्ही कायद्याचे रक्षक म्हणून नक्कीच याबद्दल योग्य वेळी रस्त्यावर देखील आम्ही उतरू। आम्ही एकदा रस्त्यावर उतरलो मग तुमची खैर नाही, म्हणून तुम्ही तुमच्या हक्कात राहा, वकिलांचा सन्मान करा, नाहीतर आम्ही तुम्हालाही रस्त्यावर खेचू आणि आम्ही रस्त्यावर उतरू। आणि कायद्याने जाणारे आम्ही कधी कायदा तोडला तर त्यास केवळ पोलीस आणि पोलीसच जबाबदार असतील। आणि आजच्या सागर मंद्रुपकरच्या प्रकरणात तर आम्ही पोलिसांना निवेदन दिलो, त्या निवेदनांचा जसा शब्द दिला तशा प्रकारे पालन नाही झालं तर आंदोलन अतिशय तीव्र प्रकारे होईल आणि आमच्या या वकील बांधवांना न्याय मिळवल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही। म्हणून आम्ही जसं कागद दिलो त्या कागदाला केराची टोपली न दाखवता उच्च असं एक कारवाई कडक करावी, जसं आमचे रियाजभाई सांगितले किंवा आमच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की त्या संबंधित 4ही पोलिसांना निलंबनापर्यंतची कारवाई तडकाफडकी करावी, अन्यथा आम्ही आंदोलन तीव्र करू। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।